झोपलेले पोलीस आणि झोपलेलं सरकार. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे केजरीवाल प्रकरण गाजत आहे त्याचप्रमाणे श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या महिलेकडे दुर्लक्ष करणारे पोलीस आणि सरकार. कारण महिलांच्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी एक राहुरीची वाघीण प्रतिभाताई जाधव या पण गेलेल्या आहेत. त्यांनी अनेक निवेदनं दिली. तसंच सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून अनेक निवेदने व्हायरल करण्यात आली. ती कदाचित सरकारपर्यंतही गेली असतील, परंतु सरकारची झोप उडत नाही आणि पोलिसांची पण झोप उडत नाही. गेल्या 5 दिवसापासून सदरची महिला न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेली आहे, परंतु तिला योग्य तपास न करता न्यायाचं पत्र न देता तिला ताटकळत ठेवलेलं आहे. त्याबद्दल आम समाजातील महिला वर्ग जागृत होत चालला आहे आणि कदाचित सैनिक समाज पार्टीच्या आव्हानामुळे अर्धी आबादी असलेल्या महिला वर्ग उद्या किंवा 2 दिवसात श्रीरामपूरला जाण्याच्या तयारीला लागलेले आहेत. नंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची जबाबदारी असणार आहे. त्यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर सदर महिलेला न्याय देण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निवेदनात म्हटलेले आहे. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.